हे गाईज कसे तुम्ही सगळे तुम्ही तर आम्हाला लवकरच ना मिसेस मालांडे. सो काय आता वाजले 9:30 आणि आता जस्ट उठलो आहे मी. सो फ्रेश बिश होतो, मग जिमला जातो, मग जिमवरून येऊन भेटतो तुम्हाला. ओके अँड सर्वांना गुड मॉर्निंग. सो कालचा ब्लॉग तुम्ही बघितलंच असेल जो मी पोस्ट केला 1 वाजता केला. सो आज आणि आज पण वंशू नाही गेली जॉबवरती. सो खूपच पोट दुखतोय म्हणजे घरी यायला आहे. सो बघू कसा ब्लॉग बनतो माहीत नाही, आपण ट्राय करू चांगला बनवायचा. तो बघत राहा लास्टपर्यंत. ओके बस तरी की नाश्ता करूया आणि मग जिमला जाऊया, कारण की भूक पण लागली खूप. सो नाश्ता करू मग जिमला जाऊ, मग आपण भेटूया. ओके बाहेर जाऊन तो झोपले अजून सायमाने पाळू उठतील ती लोक पण उठले तर त्यांच्या हातूनमध्ये पडलेत. भेटूया आपण बाय. मला मम्मी उपमा बनवतो एवढा आवडतो ना खरंच खूप. म्हणजे बाहेरचं उपमा आपण खातो मला तेवढा ना मम्मीमध्ये खूप आवडतो. कालच मम्मीला बोललो मी रात्री जात होती कामं ते उपमा बोल. चहा थंड आहे पण लिंबू नाही गेले मम्मी. जसं कालच्या ब्लॉग मी तुम्ही बघितला, मी पिझ्झा खाल्ला. त्यानंतर मम्मी जॉबवर गेली ना, तेव्हा मम्मीला बोललो की उपमा बनवतो काल. मम्मीने बनवला. आपण जिमवरून आल्यावर भेटूया. ओके बाय. जिमला आपल्याला जस्ट सो गाईज आता जिम करून आला तर जातो घरी. पाऊस काय पावसाळ्याला काय करू यार. बघा सो गाईज पाऊस थांबला की जातो घरी, खाली जाऊन थांबतो. आता काय करू. पाऊस मला नाही वाटत गाईज थांबेल. आता छत्री आहे डिक्कीमध्ये पण तरी भिजूनच जातो यार. घरी जाऊन भेटूया आपण. ओके आत्ता घरी आलो मी, आता आंघोळ जातो आणि वंशू पण घरी आहे. ती पण ब्लॉग घेत असेल वंशू घरी बसून, तर ते क्लिप मी ॲड करीन मध्ये. तर बघा तो लास्टपर्यंत ब्लॉग. पायल आहे, पायल झोपली आहे काय करून उठली नाही. तर किती वाजले बघा 1:10 झाले. तर आम्ही ते जागेतच बघायला गेलेलो, ते तुम्हाला मी आता नंतर सांगेल जेव्हा होईल तेव्हा. सो भेटूया आपण नंतर. बाय. तर पावभाजी बनवली आमच्या घरी आज. सॅम आता आहे, पायलला आहे आज पावभाजी मस्तपैकी. सो खाऊन भेटूया आपण. सो आज जेवलो, मग अशी पावभाजी खाल्ली. तर बसलो ते विचार करत होतो गाडीबद्दल की वडापावची गाडीची जागा चेंज करतो आम्ही. तर त्यासाठी आता मम्मीशी बोललो, सगळ्यांशी बोललो. तर वंशूच्या घरी जातो आहे, वंशूच्या पप्पांशी पण बोलतो, मम्मीशी पण बोलतो, त्यांना पण सांगतो. त्यांचं पण डिसिजन बघतो काय आहे. मम्मीचं पण घेतलं. सो मी एकटा विचार केला ना तर कधी कधी फसतो मी. त्यामुळे मी सगळ्यांचं बघतो ऐकून की काय करायचं काय नाही. त्या लोकांचं पण डिसिजन बघतो. त्यांच्या घरीच जातो आहे मी आता. सो भेटू आपण नंतर. जर मी ते इकडे ब्लॉग घेऊ शकलो तर घेतो मी. वंशू घेलच. सो भेटूया नंतर. बाय. कन्फर्म आहे मी त्याला बोललो, मी त्याला सोच के बताता आपको. तो 7:30 असतो वाटतं गॅरेज. त्याचा गॅरेज आहे ते बाजूला. सो आता जस्ट तेजू आलेला. मी छोटीशीच क्लिप घेतली कारण की मग त्याच्यानंतर तो आणि माझे पप्पा मम्मी वगैरे बोलायला लागले त्याच्या गाडीच्याबद्दल. जसं तो काल बोलला तर ते अजून फिक्स नाही झाले, तर म्हणून ते मी कॅप्चर नाही केलं. आणि आज पण मी जॉबवरती सुट्टीच मारली कारण की आज पण माझं पोट दुखत होतं म्हणून. सो उद्या तर संडेच आहे, इट्स ओके काय नाही. आणि आता तो गेला आहे तिथेच मम्मी पप्पांसोबत गाडीवरती, कारण की अर्ध्या तासासाठी माझा जो काका आहे तो बाहेर जाणार आहे. मग हा बोला की मी येतो असं. तो गेला तोपर्यंत मी बोलली की दिवसभरात मी ब्लॉगमध्ये तर कुठे दिसली नसेल असं. तर त्या दिवशी मी बोललेले की मी कपडे लावीन. तर आता मी बोलली टाईम आहेच, तर मी एक कबाड जो माझा आहे ना तो पूर्ण बाहेर काढून घेते आणि ते लावून घेते. दुसरा कबाड जेव्हा मला टाईम भेटेल तेव्हा लावीन असं. आणि 6-6:30 वाजेपर्यंत येईलच तो घरी. त्याला मी बोलली डायरेक्ट इथेच आहे असं. तर तो येईल तेव्हा आपण भेटू. आता मी कपडे वगैरे लावून घेते. बट मी एक क्लिप दाखवते तुम्हाला. मी त्या व्लॉगमध्ये बोललेले की मी तुम्हाला कपडे दाखवेन म्हणून माझी मम्मी वैतागते माझ्यावरती. सो 1 मिनिट थांबा.
आता मी दाखवलं, पण मी जास्त नाही दाखवलं कारण की मला स्वतःलाच कसं तरी वाटत होतं एवढा पसारा दाखवायला. आता एकच कबड आहे, आतमध्ये कबड काढीन मी अजिबात दाखवणार नाही ब्लॉगमध्ये. लोक बोलतील शी कसे पूर्ण कपडे पसरून ठेवलेत. म्हणून मला ना ऑफिसला जायला कपडे भेटत नाही सिरियसली. आता मी कपडे वगैरे लावून घेते, आपण भेटे. मला यात खूप टाईम जाणार, हा माझ्यासाठी खूप मोठा टास्क असणार आहे. सो बाय बाय गाईज. मी आता घरी आलो आहे. मी मागाशी तुम्हाला जसं मी मागाशी बोललो की मी ज्या घरी जातो याच्या पप्पांना सांगितले ते, तर मी घरी आलो. पण या घरी आलो या पप्पांना सांगितले. पप्पा बोलले पण की चालेल तिकडे टाकू आपण, मी तुम्हाला नंतर सांगू, ते आता नाही सांगणार. मग तिकडून मग मी यांच्या गाडीवरती गेलो, तिकडे थोडा टाइम गेलो. मग आत्ता आलो तिथून जाऊन, तोपर्यंत ती घरी होती. नाश्ता घेऊन नाश्ता खाईन, मग परत बाहेर जाईन. तिथे एका माणसाला भेटायचं आहे त्याला, तर घरी जाऊन मी ब्लॉग स्टार्ट करेन. तर आता पण करेन. आणि वेदांत आला, त्याला बोललो काहीतरी आहे त्यासाठी. मग 10 झाला, बरेच झोपला आहे. नंतर भेटू आपण. ओके बाय. घरी गाडी झाली जरा पण शांती नाही, नुसतं इथं तिथं. म्हणजे ही काय घरी बसली आहे फक्त. काय मग बाहेर कुठे एकटी जाणार ते सांग मला फक्त. नाही मला बोलतेस ना इकडे तिकडे इकडे तिकडे. काय फिरतोय काय मी? ते काम करतोय. 6:30च्या पहिला जायला लागेल मला तिकडे. हा तर फिरत असतो मी, ते फिरू नाही शकत आणि कोणासोबत फिरणार असं. मग मी यालाच बोलणार ना. जातोय परत जायचं घरी, परत येतोय. सो आल्यावरती परत भेटू आपण. आता मी सागा ब्लॉग नाही घेणार घरी जाऊन. सो बाय बाय गाईज. मी माझ्या ना मावशीच्या घरी आले. ते लोक अजून त्याच्या घरातून कम्प्युटर घेऊन येत आहेत. ठीक आहे, कारण की त्याच्याकडे कम्प्युटर आता वापरत नाही आहे. तर तो वेदांत आहे ना त्याला देतो. तर तेच घ्यायला गेलं आहे, वेदांतला घेऊन गेलं आहे आणि त्यांच्याबद्दल तू इथे येऊन बसले असं. तर काय बोलत होते मी तर येऊन बघितले तर कॅमेरा ठेवला कुठे काय हाय नाही, तर मी त्यांना घाबरवलं असतं. पण कॅमेरा ठेवला काय जागाच नाही आहे असं. दरवाजाच्या समोर शोकेस आहे, तिथे खाली टी व्ही आहे. मग टी व्हीला जरी ठेवलं ना तर डायरेक्ट असं दिसणार की तिथे कॅमेरा ठेवला आहे असं. शिट यार. पण अशी भीती वाटते कारण की हातात वेदांच्या हातात CPU असेल आणि त्याच्या हातात कम्प्युटर वगैरे असेल. भाऊ केला सोडून बिडून दिलं तर परत माझ्यावरतीच ओरडतील असं. सो आपण ती लोक आले ना तेव्हा भेटू. बस तो बघा, तो जो फोटो आहे ना तो माझा फोटो आहे. ही मी आहे लहानपणी. मला बॉयकट ठेवायलाच आवडायचा. मी किती 5वी 4थी 5वी पर्यंत बॉयकटच ठेवायची. कधी वेणी बांधलेली मला आठवत पण नाही. आणि हा जाड्या गाईज. मी बोली जाऊ द्या टी व्ही लावून ठेवते, दिसला तर त्याला कोणा ठीक, नाहीतर काय माहीत बघू. पण तरी पण मी कॅमेरा सेट केला, बघूया आपण. ते लोक निघाले, ती येत असतील. आता जो पहिला येईल ना तोच घाबरेल डचकेल आणि मी त्या दरवाजाच्या पाठीच लपेन. जो फर्स्ट येईल ना तो घाबरेल. पण आता बघूया कोण पहिला येते कोण. पाणी पडलंय. पाणी त्याचं काय रिएक्शनच नाही भेटलं मला. फक्त वेदांतच रिएक्शन भेटलं मला. तर माणूस घाबरायला पाहिजे. मी कधीपासून उभे होते, आता येईल आता येईल आता येईल. पागल. गाइस कंप्यूटर इंजीनियर आ गया हमारे घर पे. कंप्यूटर लॅपटॉप बोलते. CPU सगळं चालू करून देतोय त्याला.
भाई कितना लेते हो आप? आपका फीस क्या होगा? हमारा फीस है जोर से बोलो भाई। 10 करोड़। भाई ये तो बहुत महंगा गिरेगा फिर मेरे को। भाई आओ तो आओ। आओ तो आओ। जाओ। अरे चालू तर कर वेदांत, काय असं करतोय? व्हॉट इज दिस? वेदांत एसी नाही चालू करत. तू माका दे ना, भूक लागली. अरे हा मग सोलते नाही बघा, याच्यासाठी मागा पण सोलते. इंजीनियर 10 करोड़ कितना 10 करोड़ ना 10 करोड़ ले रहे पर चालू नहीं हो रहा है. क्यों ऐसा? प्रॉब्लम है आपके इसमें. आपके इसमें क्या भाई? किरण तांबडीत चांबडीत चमकते होण्यामध्ये लका 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 लका. कुठे बघतो तू? इथे बघायचं असतं. कॅमेरा कुठे बघायचं असं मला काय माहिती. या कॅमेरामध्ये बाई तड़ तड़ तड़. इधर पीसी नहीं चालू हो रहे पर उधर उसको वो इंजीनियर को खाने का पड़ा है. वाह वेरी गुड. मैमड़ा ए मैमड़ा ना वेदांत, त्याला जाऊन दाखव भाई. कुठे जाऊ? तिकडे जाऊन दाखव. कुठे तिकडे जागा कम्प्युटर आलं ना, कुठं? अशोकवाडीला आहे ना साहेब. खाली असं होतं, खाली उतरलंच ना तर राईट साईडला लाईनिंग मध्ये आहे बघ. तेव्हा एक कीबोर्ड का ये नहीं. मैमड़ा ए मैमड़ा ए मैमड़ा. कीबोर्ड पे घेऊ ना. रिपेयर वाले मैमड़ा को स्क्रू ड्राइवर दीजिए. इंजीनियर को इंजीनियर मैमड़ा. टेक दिस इंजीनियर मैमड़ा. आपले हुंदीर बघ. किती घाण जोग होता. किती वाजले? किती घाण जोग होता. 8 ना. मैमड़ा अभी खोलने जा रहा है सीपीयू का. बटली राणी ए चुप है. हे पकड वेदांत, हरवू नको. देखते हैं मैमड़ा क्या कर सकता है. तिचे वायर बघ ना फक्त कुठे निघाली काय इकडची. ओ कंबाइनर इंजीनियर मैमड़ा आ चुका है. ते लोक एकदम हे करतात ना, बोलतात काय गेलं नाही काय. हाँ मैमड़ा इंजीनियर था गेल्याच्या तुम्ही. कसं जिवंत आहे. अरे दुसरा जन्म घेऊन आला. मिलते हैं थोड़े ब्रेक के बाद. सो गाईज चालू होत नाही बघून नंतर मी जातोय आता घरी. मी तो आता घरी जातो. सो घरी जाऊन जेवू बिवू मग परत बाहेर येऊ. तेव्हा आम्ही जेव्हा रात्री बाहेर येऊ ना तेव्हा आम्ही ब्लॉग एंड करू. सो आता नाही करत आणि घरी जाऊन पण दाखवत नाही. घरी जाऊन फक्त जेवणार, मग थोडा बसेन, मग परत बाहेर येईन. सो जेव्हा बाहेर येईन तेव्हा आपण भेटू डायरेक्ट. ओके बाय. वेदांत बाय बोल. तो गाईज आम्ही घरी गेलो, घरी जाऊन जेवलो, जेवून परत बाहेर आलो आता. आणि आता वाजले 10:30 शाळेत. आता थोडा वेळ आम्ही इथे बसू, मग घरी जाऊ. मग ब्लॉग आम्ही आता इथे घेऊ. काय बोलायचं तुला? नाही काय नाही, फक्त एवढंच. लाईक करा, शेअर करा, कमेंट आणि सबस्क्राईब करा. असंच प्रेम देत राहा. आणि काय आज चॅलेंज थोडं म्हणजे थकल्यासारखं झालं. आणि आता आम्ही ब्लॉग काय केला आम्हाला ना, म्हणजे जसं तो बोलला की काहीतरी तुम्हाला सांगू आम्ही, तर तसं झालं तर मग तेच आम्हाला फोन वगैरे सगळं करायचं. मग आता ब्लॉग केलं जमणार नाही. उद्याच्या ब्लॉगसाठी रेडी राहा. संडे ब्लॉगसाठी ते उद्या आम्ही हा ब्लॉग आम्ही उद्या पोस्ट करू 1 वाजता. आणि जो चॅलेंज ब्लॉग आहे ना उद्या बनवणार संडेला, तो आम्ही मंडेला पोस्ट करतो. आणि नंतर मग आम्ही काहीतरी वेगळा प्लॅन चालू आहे आमचं. ते प्लॅन आमचं झालं मग आम्ही तुम्हाला पण सांगू. आणि तुम्हाला सांगणार नाही असं होणारच नाही. तुमच्याकडून लपवणार नाही आम्ही लोक. तुम्हाला पण सांगू ते प्लॅन. तो पहिला सक्सेस होते मग तुम्हाला आम्ही सांगू. सो त्यासाठी पण रेडी राहा. सो कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जो चॅनल आहे त्यांनी सबस्क्राईब करा. सो बाय.